आरक्षणासंदर्भात अजित पवारांनी जरांगे पाटलांना सांगितलं की मराठा आरक्षणासंदर्भात अजित पवारांनी जरांगेंना सांगितलेलं आहे की कुणीही कायदा हातात घेऊ नये आणि त्यांच्यावर कारवाई करणार नाही. माननीय जरांगे पाटील साहेबांच्या बरोबर सतत राज्य सरकार संपर्कामध्ये आहे. मराठा आरक्षणाच्या विषयावरती जी सकारात्मक भूमिका सरकारने घेतलेली आहे, जे कुणबी प्रमाणपत्र कुणबी नोंदी शोधायचं काम सुरू आहे, हे सुद्धा काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मागच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीमध्ये मनोज पाटील जरांगे साहेबांनी सांगितलं होतं की मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये ते काम संत गतीनं चालू आहे. लगेच सीएम साहेबांनी सांगितलं डिव्हिजनल कमिशनरला की जिथं जिथं संत गतीनं काम चालू आहे तिथं गती द्या. या सगळ्या गोष्टी त्यांचा महत्त्वाचा जरांगे पाटील साहेबांचा विषय आहे की सोयरे शब्द हा कसा अर्थ लावायचा. तर ॲडव्होकेट जनरल साहेबांना आपण सोयरे शब्दाचं डिफिनेशन काय, त्याचा अर्थ कसा लावला जाऊ शकतो कायद्याच्या भाषेत, त्याच्या बाबतीतला अहवाल मागितलेला आहे. तो येईल. सरकार सकारात्मक आहे. मान्य दादांचा बोलण्याचा उद्देश असाच असू शकतो की कायदा सुव्यवस्था आबादात राहिली पाहिजे, त्याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. मी सुद्धा मान्य जरांगे पाटील साहेबांना वेळोवेळी विनंती केलेली आहे की तुम्ही सरकारला सहकार्य करा. मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 80-85% प्रश्न हा मराठा आरक्षणाचा सुटत आलेला आहे, सुटलेला आहे. थोडंसं कायदेशीर बाबी फक्त राहिलेल्या आहेत, त्याही आम्ही पूर्ण करण्याच्या मागं आहोत. मराठा आरक्षण उपसमितीचे जे मंत्री आम्ही सगळे आहोत, सतत माननीय मुख्यमंत्री आम्हाला सांगतायत ह्याला गती द्या. त्यामुळे आम्ही सकारात्मक आहोत आणि मला वाटतंय की जरांगे पाटील साहेबांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. त्यांनी शासनाला सहकार्य केलं पाहिजे. एकेरी भाषा कुणीही बोलू नये. ना जरांगे पाटील साहेबांनी बोलावी कोणाबद्दल, ना भुजबळ साहेबांनी बोलावी कोणाबद्दल. हे बघा, आपण सार्वजनिक जीवनात काम करताना आपण समाजासाठी काम करत असतो. भुजबळ साहेब एका समाजासाठी काम करतायत, जरांगे पाटील साहेब एका समाजासाठी काम करतायत. आणि आपला समाज आपल्याला कधीच कुणाला आरेरावी करा, अरे तुरे करा असं कधी सांगत नाही. टाळी एका हाताने कधी वाजत नाही. एका बाजूने झाली की दुसऱ्या बाजूने होतं. त्यामुळे सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका ठेवली पाहिजे आणि ज्याचा त्याचा जो तो मान सन्मान हा प्रत्येकानं ठेवला गेला पाहिजे. ओके. सुप्रियाताई सुळेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे की मंत्रिमंडळात अजितदादा आल्यापासून अजितदादांची सवय लागलेली आहे. अजितदादांच्या कामाच्या पद्धतीसारखे मुख्यमंत्री सकाळचे काम करत आहेत. अजितदादांची स्टाईल वापरत आहेत. माननीय मुख्यमंत्री हे किती तास काम करतात याची माननीय सुप्रियाताईंना कल्पना नाही. सुप्रियाताईंनी थोडीशी माहिती घ्यावी. माननीय मुख्यमंत्र्यांना रोज किती लोक भेटतात, माननीय मुख्यमंत्र्यांना रात्री किती उशीरपर्यंत डेलिगेशन भेटत असतात, व्हिजिटर्स भेटत असतात, सकाळी किती लवकर उठून माननीय मुख्यमंत्री फाईलवर निर्णय घेतात. मान्य सुप्रियाताईंचे वडील पवारसाहेब राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्री होते. त्यामुळे सुप्रियाताईंना माहीत असेल मुख्यमंत्र्यांकडे वर्कलोड किती आहे. त्यामुळं कोणाला कोणाची सवय लागत नाही. शिंदे साहेबांची सवय सगळ्या महाराष्ट्राने माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला. आणि मान्य सुप्रियाताईंना एवढंच म्हणेन, एवढंच माननीय शिंदे साहेबांना कसली सवय लागली, कुणाची सवय लागली ह्याचा विचार करायचा असेल तर शिंदे साहेबांनी 1.5 वर्षापूर्वी तुमच्या महाविकास आघाडीला जो झटका दिलाय त्याची फक्त एकदा आठवण करा म्हणा. धन्यवाद. अजित पवारांनी शरद पवारांना टोला दिलेला आहे की वारंवार सांगतात की 80 वर्ष झाले आता निवृत्ती घ्या तुम्ही. आजही पुन्हा परत तेच वक्तव्य केलेलं आहे अजित पवारांनी. असं का करतात ते? पवारांना अजितदादांना विचारा नाही तर पवार साहेबांना विचारा. आम्ही लहान माणसांनी काय बोलायचं या 2 मोठ्या लोकांच्या. त्यांनी सांगितलं राऊत बोललेलं कधी खरं झालंय का हो? मी आता माझा प्रश्न विचारतो तुम्हाला. संजय राऊत बोललेलं ह्या 1.5-2 वर्षात कधी खरं झालेलं दाखवा. ती खोटं बोलतो माणूस. त्याला काय समजत नाही, त्यांना काय माहिती नाही. त्यामुळं विनाकारण असं काहीतरी मोठं भडक स्टेटमेंट करायचं. राजकीय भूकंप होणार, अमुक होणार. काही भूकंप होणार नाही, काही होणार नाही. सगळं सुरळीत पार पडेल. आम्ही जे भूमिका घेतलेली आहे ती कायद्याची, न्यायाची, नियमाला धरून भूमिका घेतलेली आहे. धन्यवाद. ओके. हां मंत्रिमंडळात काय? मंत्रिमंडळात अनिल भाऊ बाबर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? लोकांची फार इच्छा आहे. आमची सगळ्यांची भावना आहे माननीय अनिल बाबर साहेब आमच्या बरोबर मंत्रिमंडळामध्ये हवे आहेत. परंतु हा अंतिम निर्णय माननीय शिंदे साहेबांचा आहे, फडणवीस साहेबांचा आणि माननीय दादांचा आहे. परंतु भाऊंचा एक सहकारी म्हणून आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीनं जेव्हा विस्तार होईल तेव्हा पहिला प्राधान्य हे माननीय अनिल बाबर साहेबांचं असलं पाहिजे. याच्यासाठी शिंदे साहेबांकडे आम्ही सगळे आग्रह धरू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.